घरगुती गॅस सिलेंडर रिफिल बुकिंगच्या नियमात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे। आता गॅस सिलेंडरची बुकिंग 21 दिवसाऐवजी 45 दिवसानंतरच करता येणार असल्याची माहिती मिळत आहे। आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि इराण अमेरिका तणाव यामुळे गॅसचा तुटवडा भासू नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे। या नव्या नियमानुसार गॅस एजन्सीच्या वितरण अनुप्रयोगावरून आता 45 दिवसानंतरच सिलेंडर बुकिंग करता येणार आहे। मात्र या निर्णयावर सामान्य ग्राहक आणि गृहिणीकडून नाराजी व्यक्त केली जात आहे। 45 दिवसाच्या आत सिलेंडर संपल्यास काय करायचे असा सवाल अनेक गृहिणी करत आहेत। त्यामुळे सरकारने हा नियम पुन्हा बदलावा आणि ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे। ब्युरो रिपोर्ट MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र रत्नागिरी। घरगुती सिलेंडर मिळत नाहीत, कमर्शियल सिलेंडर मिळत नाही। माझा चपातीचा बिझनेस आहे। आज माझ्यावर बरेचसे हॉटेल्सवाले व्यावसायिक अवलंबून आहेत। त्यांना चपाती सुद्धा देणं मी माझ्यामुळे त्यांच्या हॉटेल पण बनवायची वेळ आली। हॉटेलला तर मिळत नाहीच आहेत, पण माझ्या इथं जे काय गिराईक होती सिलेंडर इथं नाही मिळालं तर माझ्या एकट्यामुळे सगळे हॉटेल बंद व्हायची वेळ आली। चपाती कुठून देणार? आणि घरगुती सिलेंडर पण मिळत नाही। घरी खायची वांधी झालेली आहेत। सिलेंडर नसेल तर काय करणार? गॅस नसेल तर आम्ही करणार काय? 45 दिवसांवर मुदत गेले म्हणजे काय सांगाल संदर्भात? 21 दिवसांवरची 45 दिवसांवर तर महिन्याला एक सिलेंडर लागतो। 45 दिवस कशा करता? आणि एवढी लाईन कशा करता लावलेली? इथं सिलेंडर छोटे सिलेंडर असून मुबलक असून सुद्धा घरी सप्लाय करायला काय हरकत आहे?